माझ्या एक ब्रेस्टमध्ये खूप जास्त दूध आहे आणि एका ब्रेस्टमध्ये खूप कमी दूध आहे, याची कारणं काय आणि ह्याच्यासाठी आपण काय केलं पाहिजे, हे प्रश्न मला खूप सारे मदर्स विचारतात. तर आजच्या पर्टिक्युलर व्हिडिओमध्ये मी ह्या प्रश्नाचं डिटेलमध्ये उत्तर देणार आहे. ते सगळेजण जाणून घ्या. मी श्रेया शाह, गेली 17 वर्ष झाले प्रेग्नेंट कपल्स, नवीन ममाज, ब्रेस्ट फीडिंग या सगळ्यांबरोबर काम करते आणि मला एक गोष्ट लक्षात आली आहे की आपल्या काही प्रश्नांना कदाचित आपल्याला डॉक्टर, पेडियाट्रिशियन किंवा घरची लोक उत्तरं नाही देऊ शकत. कारण ते म्हणतात ठीक आहे ना, बाळाचं वजन नीट वाढतं ना, मग तू कशाला काळजी करते, काय फरक पडतो. पण ॲज अ आई म्हणून आपल्याला जाणवतं आहे की माझ्या एका ब्रेस्टमध्ये दूध जास्त आहे आणि एका ब्रेस्टमध्ये कमी आहे. तर याची काही स्पेसिफिक कारणं आहे का, याचा काही डिसएडव्हान्टेज होणार आहे का, याने माझ्या बाळाचं पोट नाही भरलं तर, चल जाणून घेऊयात. सो बाय नेचर किंवा स्ट्रक्चरली तुमच्या ब्रेस्ट मिल्कमध्ये जो सप्लाय असतो दोन्ही ब्रेस्टमधला, तो अनइव्हनच असतो. म्हणजे थोडक्यात काय, तुमच्या दोन्ही ब्रेस्टमधून एका ब्रेस्टमध्ये नेहमी दूध हे थोडं जास्त असणार आहे आणि एका ब्रेस्टमध्ये दूध हे कमी असणार आहे. पण याचा अर्थ असा नाही आहे की एका ब्रेस्टमध्ये दूध आहे, दुसऱ्या ब्रेस्टमध्ये पाणी आहे, किंवा एक ब्रेस्ट जे लीक होतं आहे ते खूप चांगल्या क्वालिटीचं दूध आहे आणि दुसऱ्या ब्रेस्टचं दूध कमी आहे, नाही. तुमच्या दोन्हीही ब्रेस्टमध्ये जर तुम्ही अर्धं कट केलं ब्रेस्टला, तर पुढच्या भागात ते शुगरी, कॅलरी डेन्स दूध असतं आणि जो मागचा भाग असतो तिथे प्रोटीन आणि फॅट बेस्ड दूध असतं. म्हणजे पुढच्या दुधाने बाळाला जेव्हा खूप भूक लागते ना, तेव्हा बाळ पटकन गोड दूध पिऊन टाकतं. त्याने तात्पुरतं पोट भरतं पण वजन नाही वाढू शकत. हे जे मागचं दूध आहे प्रोटीन आणि फॅटवालं, ते पिल्लूला पहिला थोडे कष्ट पडतात. मग जेव्हा आपल्याला जाणवतं की आता माझं बाळ ना थोडं हळूहळू दूध पितं, तेव्हा ॲक्च्युली ते प्रोटीन आणि फॅटवालं दूध पितात. कारण त्यामुळे त्यांची ग्रोथ होते, त्याचे माइलस्टोन अचीव होतात, त्यांचं वजन वाढतं आणि ते ग्रोथ पॉईंट ऑफ व्ह्यू खूप छान वाढतं. तर जर तुमच्या की एखाद्या आईला वाटत असेल की माझा ब्रेस्ट मिल्क सप्लाय अनइव्हन आहे ना, त्याच्यामुळे माझ्या बाळाचं वजन नाही वाढत आहे, तर ते कम्प्लिटली मिथ्या. तुमचं बाळ प्रोटीन आणि फॅटवालं जर दूध पित नसेल तर बाळाचं वजन नाही वाढत. आता पॉईंट नंबर 2, माझा मिल्क सप्लाय अनइव्हन असल्यामुळे माझं एकच छाती लीक होते, माझी दुसरी छाती लीक होत नाही. हे एकदम नॉर्मल आहे. बाय द वे तुम्हाला सगळ्यांना सांगून शकते की पहिले 40 दिवस ब्रेस्टमधून दूध लीक होणं इज नॉर्मल. माईट बी तुम्ही उजवीकडे पाजाल तेव्हा डावी बाजू लीक होईल, तुम्ही डावीकडून पाजाल तेव्हा उजवी बाजू लीक होईल, दूध लीक होतं, कपड्यांवरती दूध दिसतं. पण एकदा 40 दिवस झाले की कित्येकही वेळा हे लीक होणं बंद होतं. हे लीक होणं बंद झालं म्हणजे मिल्क सप्लाय कमी झालं असं होत नाही, हे नॉर्मल आहे. 40 दिवसानंतर तुमच्या बॉडीला कळतं की हिला हिच्या बाळासाठी किती दूध पाहिजे आणि तुमची बॉडी एक्झॅक्टली तेवढंच दूध बनवते, म्हणून एक्स्ट्राचं दूध बनत नाही, म्हणून ते लीक होतं. दुसरी एक महत्त्वाची गोष्ट असते की नवीन नवीन आपण जेव्हा आई म्हणतो, बाहेर रडलो की आपल्याला कसं तरी होतं, बाळ अगदी उठलं की कसं तरी होतं, बाळाने दूध पिलं नाही की आपल्याला असं वाटतं माझं बाळ उपाशी आहे, आणि त्या सगळ्या विचारांनी पण आपल्याला दूधचं लीक थोडंसं जास्त होतं. युजली 2 महिन्याचं बाळ झाल्यानंतर वी आर फार बेटर. हे सगळे बेसिक कन्फ्युजन्स आपले दूर होऊन जातात. आपल्याला थोडासा अंदाज यायला लागतो की माझं बाळ कधी उठणार आहे, कधी रडणार आहे, कधी पिणार आहे, आणि त्याच्यामुळे पण तुमचा मिल्क सप्लाय थोडासा सेट होतो. तिसरी पण गोष्ट ट्रूथ आहे, जर तुमच्या एका ब्रेस्टमध्ये मिल्क सप्लाय खूपच जास्त असेल, तर कित्येक वेळा काय असतं माहिती आहे का, बाळाचे प्रिफर्ड ब्रेस्ट असतात. म्हणजे तुम्हाला असं जाणवेल की माझं बाळ ना उजव्या ब्रेस्टवर खूप छान दूध पितं आणि डाव्या ब्रेस्टवर ना तेवढं व्यवस्थित दूध पित नाही, धरपकड 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 करतं आहे, म्हणून बाळाला त्रास होतो. सो व्हॉट यू अंडरस्टँड बाय दिस, तुमच्या बाळाला जर उजवीकडून दूध चांगलं बाळ पित असेल, म्हणजे जास्त वेळ पित असेल, तर कित्येकही वेळा त्या बाळाच्या पिढ्यामुळे पण तुमच्या एका ब्रेस्टला सप्लाय चांगला असू शकतो आणि दुसरीकडून थोडंसं धडसोड धडसोड करतं आहे ना, म्हणून तिथला सप्लाय थोडा कमी असू शकतो. पण काही चुका आहेत ज्या तुम्ही नाही करायच्या. चूक नंबर 1, माझं बाळ एकीकडून खूप छान पितं ना, म्हणून मी फक्त तिकडूनच पाजू का, मी दुसरीकडून नाही पाजू, करू नका. तुमच्या दुसरीकडचा मिल्क सप्लाय कमी व्हायला लागेल. नंबर 2, पण माझ्या दुसरीकडचा मिल्क सप्लाय ऑलरेडी कमी आहे, मी ते वाढवण्यासाठी काही करू का. जर तुम्हाला ऑनेस्टली करायचं असेल तर तुम्ही डावीकडचं जेव्हा जेव्हा ब्रेस्ट फिडिंगचं सेशन होतं आहे, त्या ब्रेस्ट फिडिंगच्या सेशननंतर 10 मिनिटासाठी डाव्या ब्रेस्टमधून जर पंपिंग केलं तर तुम्हाला मिल्क सप्लाय ऑटोमॅटिकली वाढायला मदत होईल, म्हणून ती गोष्ट तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता. थर्ड ट्रिक, जर तुमचं पिल्लू अनइव्हन ब्रेस्टने पित असेल किंवा थोडंसं जास्त थोडंसं कमी असं पित असेल, तर तुम्हाला ब्रेस्टच्या शेपमध्ये फरक जाणवेल की माझी उजवी ब्रेस्ट ना थोडी मोठी दिसते आहे, माझी डावी ब्रेस्ट थोडी मोठी दिसत नाही आहे. तर हे पण नॉर्मल आहे का श्रेया? हो, हे पण अगदी नॉर्मल आहे. युजली आपण म्हणतो की पिल्लूने जर खूप वेळ दूध पिलं असेल तर छाती थोडी मोठी दिसते, पिल्लूने दूध पिलं असेल तर छाती थोडी छोटी दिसते, पिल्लू खूप वेळ झाले
उपाशी असेल असं जर तुम्हाला वाटत असेल तर त्याच्यामुळे पण छाती लवकर भरते. सो तुम्ही जोपर्यंत ब्रेस्ट फिडिंग करताय, आयडियली ॲक्टिवली जोपर्यंत ब्रेस्ट फिडिंग करताय तोपर्यंत तुम्हाला ब्रेस्ट साईज आणि शेप ह्या दोन्हीमध्ये फरक जाणवू शकतो. बट ॲट द सेम टाईम जर तुमचं पिल्लू एका ब्रेस्टने जास्त आणि एका ब्रेस्टने कमी पित असेल तर तुम्हाला नॉर्मल लाईफमध्ये पण एक ब्रेस्ट थोडं मोठं आणि एक ब्रेस्ट थोडं छोटं जाणवू शकतो. ब्रा घाला, काळजी करू नका. जसं ब्रेस्ट फिडिंग थांबेल, जसं पिल्लू सॉलिड फूड सुरू करेल, हे सगळे कन्फ्युजन्स बऱ्यापैकी कमी होऊन जाणार आहे. तर हे लाईफ टाईम राहणार नाही आहे. चौथी महत्त्वाची गोष्ट, काही जण टेन्शनमध्ये येतात की माझा मिल्क सप्लाय कमी आहे म्हणून मी जास्त औषधं खाऊन मिल्क सप्लाय वाढवला पाहिजे का? सो द आन्सर इज नो. जर तुम्ही खूप औषधं खाऊन मिल्क सप्लाय वाढवणार असाल ज्याची गरजच नाही, म्हणजे तुम्ही इकडून पाजताय, तुम्ही तिकडून पाजताय, तुम्ही इकडून पाजताय, तुम्ही तिकडून पाजताय, पिल्लू सगळी व्यवस्थित चालले, प्लीज मिल्क सप्लाय वाढवण्यासाठी काहीही करू नका. नंबर 6, एक खूप महत्त्वाचं कन्फ्युजन्स मदर्सच्या मनात येतं की श्रेया तू तर म्हणते की ऑल्टरनेटली पाजायचं आहे बाळाला, पण जर माझा मिल्क सप्लाय कमी असेल आणि तिथून बाळाचं पोट भरतच नसेल तर मग मी काय करू? जर बाळाचं पोट भरतच नाही आहे म्हणून दरवेळेस तुम्ही राईट ब्रेस्टला बाळाला आणत गेलात जिथून तुमचा मिल्क सप्लाय चांगला आहे तर तुमचा बाळ तिकडून हळूहळू पिणं सोडून टाकेल. म्हणून रूल खूप सिम्पल आहे, 11 वाजता उजवीकडून पाजायचं, म्हणजे उजवीकडूनच पाजायचं. माईट बी तिथं दूध जास्त आहे म्हणून तुमचं बाळ 1.5 तास 2 तास 2.5 तास पण थांबेल, पण पुढचं फीड जे आहे 12 12:30 1चं जर तुमचं डावीकडून फीडचं टाईम असेल तर डावीकडूनच पाजायचं. डावीकडून पाजलं की माझं बाळ 1 तास लगेच परत दूध मागतंय, दॅट्स ओके फॉर अस, पण डावीकडूनच दूध पाजायचं. आणि जसं मी तुम्हाला सांगितलं मिल्क सप्लाय जो खूपच कमी असेल तर डावीकडून दूध पाजल्यानंतर तुम्ही तिथे 10 मिनिटाचं पंपिंग करू शकता, तर मिल्क सप्लाय ऑटोमॅटिकली वाढायला मदत होईल. पण असं करायचं नाही आहे की जिथून दूध कमी आहे तिथून मी दूध पाजतच नाही आहे, जिथून दूध चांगलं आहे तिथून मी सारखं दूध पाजते आहे. जर तुम्ही असं केलं तर जो अनइवन मिल्क सप्लाय तो अजून जास्त अनइवन व्हायला लागेल. पण श्रेया आता मी 1-1.5 वर्ष राहणार काय? आयडियली नो. आपण म्हणतो की जर तुम्ही थोडासा त्या मिल्क सप्लायवरती काम केलं, पिल्लूला इंटेन्शनली तिथे लॅच करायला घेतलं तर हळूहळू बाळाचा लॅच पण इम्प्रूव्ह होतो, हळूहळू बाळाचं सकिंग पण इम्प्रूव्ह होतं, हळूहळू बाळ जसं मोठं होतं बाळाला स्वतःला समज येते आणि तुमचा मिल्क सप्लाय पण वाढत जातो. एकदा थोड्याशा बॅलन्स मिल्क सप्लायवर तुम्ही आलात तर तुम्हाला हे सगळे कन्फ्युजन्स राहणारच नाही. म्हणून थोडेसे पॉईंट तर परत एकदा रिवाईज करूयात. श्रेया माझ्या एका ब्रेस्टला दूध जास्त आहे, एका ब्रेस्टला दूध कमी आहे, नॉर्मल आहे का? हो, ॲब्सोल्युटली नॉर्मल आहे, त्याची काळजी करू नका. नंबर 2, मी ज्या ब्रेस्टने कमी आहे तिथून नको पाजू का? नाही, पाजायचं आहे. जर तुम्हाला वाटलं खूपच कमी दूध आहे तर पाजल्यानंतर तिथून पंपिंग करा. नंबर 3, जर तुम्हाला वाटत असेल की श्रेया माझं बाळ जिथून दूध चांगलं आहे ना तिथे प्रिफर करतं तर ब्रेस्टचे प्रिफरन्सेस असतात. आणि नंबर 4, जर साईजमध्ये डिफरन्स तुम्हाला जाणवत असेल तर ते पण एकदम नॉर्मल आहे, त्याच्यासाठी प्लीज टेन्शन घेऊ नका आणि काळजी पण करू नका. सो थँक्यू सो मच ऑल ऑफ यू हा पर्टिक्युलर व्हिडिओ बघण्यासाठी. जर तुम्हाला हा व्हिडिओ बघून काही बेसिक गोष्टी जरी कळल्या असतील जेणेकरून तुमच्या आयुष्य थोडं अजून पीसफुल होईल ॲज अ न्यू मदर, ह्या व्हिडिओचा पर्पज सॉल्व झाला. जर तुम्ही यापैकी कोणतीही गोष्ट ॲक्च्युली मनात टेन्शन म्हणून धरून बसला होता तर आम्हाला नक्की कमेंटमध्ये लिहून कळवा, मला आवडेल वाचायला. थँक्यू सो मच. हॅव अ ग्रेट टाईम. टेक केअर. बाय बाय.